चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण संख्या आणि संख्याचे प्रकार या टॉपिक मधील हा शेवटचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे। यामध्ये आपण काय करत आहोत, संख्याचे विस्तारित रूप म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म ऑफ दी नंबर। आपल्याला कुठल्याही संख्येचा एक्सपांडेड फॉर्म जर दिलेला असेल त्यावरून ती संख्या कोणती तयार होते किंवा दिलेल्या संख्येचे विस्तारित रूप कसे असतात याबद्दल आपल्याला थोडासा या ठिकाणी कन्सेप्ट पाहायचा आहे। आता लक्षात घ्या, या ठिकाणी थेरॉटिकल आपल्या समोर दिसतंय काय, एखाद्या संख्येचे काय करायचं आपल्याला, जर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लक्षात काय ठेवायचंय, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत वेगवेगळी असते ही एक गोष्ट लक्षात ठेवायची। त्यानंतर सर्व स्थानिक किमतीची बेरीज, सर्व स्थानिक किमतीतील बेरीज म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप। या ठिकाणी त्याबद्दल शॉर्टकट मध्ये व्याख्या दिलेली। विस्तारित रूप लिहित असताना आपल्या सर्वांना सर्वप्रथम नीट तो प्रश्न वाचन करायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक अंकाच्या खालील त्याची स्थानिक किंमत लिहायची आहे। शून्य जर असेल तरी त्याची स्थानिक किंमत लक्षात घ्या, म्हणजे जर एखाद्या संख्या शून्य जर असेल तरी लक्षात घ्यायची। त्यानंतर सर्व स्थानिक किमतीतील बेरीज करा। ही बेरीज करा म्हटल्यानंतर ह्या ठिकाणी क्वेश्चन कसा आहे, विस्तारित रूप दिला असेल आणि त्यावरून जर संख्या करायची असेल तेव्हा हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। ही बेरीज म्हणजे त्याच्या संख्येचे विस्तारित रूप आहे। आता आपण या ठिकाणी काही एक्झाम्पल पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। वन बाय वन काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न पाहणार आहोत। या ठिकाणी आपल्या समोर दिसतात, काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो, 4582 या संख्येचे जर तुम्हाला विस्तारित रूप करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला ही जी चार संख्या आहे या चार संख्या जशाला तशी घ्यायची आणि ती कोणत्या प्लेसला आहे, एकक, दशक, शतक, हजार अशा प्रकारे युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस अशा प्रकारे ती कोणत्या प्लेसला आहे त्या संख्येनं त्याचा गुणाकार करायचा, येणारा आन्सर त्या ठिकाणी तो प्लेस व्हॅल्यू असणार आहे त्या डिजिटची। त्यानंतर 5 या ठिकाणी शतक स्थानावर आहे म्हणून त्याला 100 न गुणायचं म्हणजे 500 येणार आहे। 8 या ठिकाणी दशक स्थानावर आहे म्हणून त्याला 8 न गुणायचं तर 800 येणार आहे। 2 हा एकक स्थानी आहे या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी 2च येणार आहे। या संख्येचे विस्तारित रूप या प्रकारे लिहिता येईल। याचप्रमाणे आपल्याकडे काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी सुद्धा विस्तारित रूप लिहायला सांगितलेले आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, विस्तारित रूप जर करायचं असेल तर मी आधी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप एखादं एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर शॉर्टकट पद्धत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार। समजा 3, 4, 8, 9 या संख्येचे विस्तारित रूप लिहा जर म्हणून प्रश्न आला किंवा खालीलपैकी कोणते विस्तारित रूप आहे असा प्रश्न आला तर आधी विस्तारित रूप म्हणजे काय, म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय आणि त्यावर एक्झाम्पल व्यवस्था आपण पाहणार आहोत। आधी मी डिटेल्स मध्ये सांगणार आहे, नंतर त्याला शॉर्टकट मध्ये सुद्धा आपल्याला ट्रिक वाईज समजून घ्यायचंय की कशा प्रकारे विस्तारित रूप करता येईल। या ठिकाणी जी संख्या दिलेली विद्यार्थी मित्रांनो 3 दिलेली आहे। किती दिलेली आहे, 3 जशाला तसं घ्यायचं आणि त्या 3ला त्याच्या प्लेसनं गुणायचं। याचा प्लेस कोणत्या प्लेसला आहे तर या ठिकाणी तो आहे एकक, दशक, शतक आणि हजार या प्लेसला आहे। मग या ठिकाणी या संख्येला तुम्हाला 1000 न गुणायचे, त्यानंतर प्लस 1000 न गुणल्यानंतर प्लस करायचं, कारण की आपल्याला माहिती आहे एक्सपांडेड फॉर्म किंवा विस्तारित रूप म्हणजे काय, दिलेल्या अंकाच्या जी काही स्थानिक किंमत आहे त्याच्या बेरजेच्या स्वरूपात लिहिणे म्हणजे विस्तारित रूप। आता आपल्याला या ठिकाणी नंतरचा अंक या ठिकाणी घ्यायचा। नंतरचा अंक कोणता आहे, 4 आहे। या ठिकाणी मी 4 घेणार आहे, या ठिकाणी 4 घेतलं। 4 ची तुम्हाला काय लिहायची विद्यार्थी मित्रांनो, स्थान कोणतं आहे, प्लेस कोणता आहे। 4 हा या ठिकाणी शतक स्थानावर आहे म्हणून या ठिकाणी या 4ला आपल्याला शतक न म्हणजेच 100 न गुणायचे, प्लस त्यानंतर आपण आणखीन काय करणार, प्लस करणार आहे। त्यानंतर अंक घेणार आहेत 8। 8 या ठिकाणी घेतला, 8 ह्या संख्येचं स्थान आहे दशक म्हणून त्या ठिकाणी मी त्याला 10 न गुणणार आहे। सॉरी, नीट लक्ष द्या, प्लस त्यानंतर मी 9 डिजिट घेणार आहे। 9 हा अंक कोणत्या स्थानावर आहे तर 9 हा एकक स्थानावर आहे म्हणून त्याला 1 न गुणणार आहे। अशा प्रकारे याचा गुणाकार केल्यानंतर जे आन्सर भेटणार आहे ते झालं आपलं विस्तारित रूप। मग या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे या दोन्हीचा गुणाकार येणार आहे 3000 प्लस या दोन्हीचा गुणाकार येणार आहे 400 प्लस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 80 प्लस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 9 1 9।
तर या ठिकाणी याला या संख्येचे विस्तारित रूप असे म्हणतात. आता याला शॉर्टकट ट्रिकनं, यालाच आपण ट्रिकनं कशा प्रकारे करू शकतो. ट्रिकनं कशा प्रकारे करणार, सिंपल आहे. जी संख्या दिली ती या ठिकाणी एकदा मी लिहून घेतो. आता याचं विस्तारित रूप लिहायचंय, हे झालं प्रॉपर कन्सेप्ट वाईज 1 बाय 1. पण ट्रिकनं डायरेक्ट विस्तारित रूप लिहा म्हटलं तर 3 जशाला तसा घ्यायचा. 3 नंतर किती अंक आहेत, 1 2 3 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी 3 शून्य घ्यायचं, प्लस करायचं. त्यानंतर कोणता अंक आहे, 4 अंक घ्यायचा. 4 नंतर किती डिजिट आहेत, 4 नंतर 2 डिजिट आहेत म्हणून 2 शून्य घेणार. त्यानंतर 8 हा अंक दिसतोय, मग आपण 8 हा अंक घेणार आहे. आणि 8 नंतर किती अंक आहेत, एकच अंक दिसतोय म्हणून 1 शून्य घेणार. आणि शेवटी 9 दिसतोय तर 9 त्या ठिकाणी प्लस करणार. या प्रकारे शॉर्टकट मध्ये सुद्धा आपण दिलेल्या संख्येचे विस्तारित रूप तयार करता येणार आहे. आता कधी कधी काय देतात, अशा प्रकारे एखादी संख्या देतात आणि खालीलपैकी कोणतं त्याचं विस्तारित रूप आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. पण या उलट सुद्धा आपल्याला कधी कधी काय विचारलं जातं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं काय, तर विस्तारित रूप दिलं जातं आणि ती संख्या कोणती. समजा जर तुम्हाला असा प्रश्न आला, एखादं विस्तारित रूप दिलं या ठिकाणी 8000 प्लस 200 प्लस 30 प्लस 1, तर यापासून कोणती संख्या तयार होईल असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा याच्या जागी आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ऑर म्हणजे किंवा, किंवा आपल्याला असा सुद्धा प्रश्न येऊ शकला जातो, काय लिहिला जाऊ शकतो पहा, 8 × 1000 प्लस 2 × शतक प्लस 3 × दशक प्लस 1 × एकक. तर हे दोन्हीही प्रश्न सेमच आहेत विद्यार्थ्यांना. हा आणि हा दोन्ही प्रश्नाचं स्वरूप एकच आहे, मांडणी फक्त वेगवेगळ्या स्वरूपात आहे. तर यापासून कोणती संख्या तयार होईल असा प्रश्न विचारला जातो. मग काय करणार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट या संख्येची बेरीज करणार. डायरेक्ट या संख्येची जर तुम्ही ऍडिशन केली तर 8231 अशा प्रकारे आन्सर येणार आहे. या ठिकाणी सुद्धा आपण काय करणार आधी बाळांनो, जर असा प्रश्न आला याचं सुद्धा आन्सर हेच असणार आहे. पण या ठिकाणी आधी आपण एक स्टेप सॉल्व्ह करणार, या दोन्हीचा गुणाकार करणार. 8 × 1000 केलं तर 8000 येणार आहे. त्यानंतर 2 × शतक म्हणजे 100 केलं तर ते येणार आहे 200. 3 × दशक केलं तर 3 × दशक म्हणजे 10 सोबत गुणाकार करायचा, प्लस 1 × एकक म्हणजे 1 चा 1 सोबत गुणाकार करायचा. आणि याची जर बेरीज केली तर 8231 अशा प्रकारे आन्सर येणार आहे. या दोन प्रकारचे प्रश्न आपल्याला नवोदय परीक्षेमध्ये, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांचं धन्यवाद.